मिरज तालुक्यातील लिंगणूर या आदर्श बनत चाललेल्या गावात असलेल्या अत्याधुनिक पशुवैद्यकीय दवाखान्याचा वापर वैयक्तिक कारणासाठी करणाऱ्या टोळीनं या ठिकाणी कार्यरत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची बाजू घेऊन प्रसार माध्यमावर जे काही आरोप केलेत आणि या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात जी काही कचऱ्याची परिस्थिती यापूर्वी निर्माण झाली होती, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व त्यांची पाठराखण करणाऱ्या खाजगी प्रॅक्टिस तर टोळीवर कारवाई करून प्रशासनानं धडा शिकवावा अशी मागणी लिंगणूर परिसरातील शेतकरी नागरिकांमधून होत आहे। जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांची अवस्था वाईट असताना मिरज तालुक्यातील लिंगणूर येथील पशुवैद्यकीय दवाखाना मात्र अत्याधुनिक पद्धतीने बनवण्यात आला आहे। अशा ठिकाणी ज्या पद्धतीने कचरा टाकण्यात आलाय त्याविषयी प्रसार माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर काही बांडगुळांच्या पोटात पोटशूळ उठला। हे बांडगुळं कुणासाठी आणि का कोल्हेकुई करत आहेत याचा संपूर्ण उलगडा प्रसारित झालेल्या बातम्यांच्या माध्यमातून लिंगणूर येथील सुजाण नागरिक शेतकरी व परिसरातील शेतकऱ्यांनाही झाला असताना प्रसार माध्यमांना ट्रोल करण्यापाठीमागे या खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या अनधिकृत भाडेकरूंचा हात आहे काय आणि त्यांना संबंधित पशुवैद्यकीय अधिकारी पाठीशी घालत आहेत काय याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात येते। याबाबत काही पत्रकार संघटना पुढे येत नसल्या तरी काही पत्रकार वैयक्तिक जिल्हा अधिकाऱ्यांकडे तसेच जिल्हा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे लिंगणूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात चाललेल्या नंगानाचाबाबत लवकरच सखोल चौकशी करण्याची लेखी मागणी करणार असं ठरलंय। एकूण या सर्व प्रकरणात अनागोंदी कारभार प्रसार माध्यमांनी चव्हाट्यावर आणल्यानंतर स्वतःची पाठराखण करण्यासाठी खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या टोळीचा उपयोग संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी करून घेतल्याचं बोलण्यात येत असून वरिष्ठांचीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आता लिंगणूर व पंचक्रोशीतील नागरिक करू लागले आहेत।